उटगी तालुका जत जिल्हा सांगली येथील विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था उटगी येथील संस्थेचा दिनांक 7/1/2024 रोजी रौप्य महोत्सव सोहळा अनेक मान्यवरांची उपस्थिती। उटगी तालुका जत जिल्हा सांगली येथील विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली असून या संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा दिनांक 7/1/2024 रोजी आयोजित केला असून या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव माननीय महांतेश पाटील यांनी केले आहे। ते म्हणाले, आमच्या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने रौप्य महोत्सव सोहळा आयोजित केला आहे। या सोहळ्यासाठी खास करून कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार माननीय लक्ष्मण सवदी, या सोहळ्याचे उद्घाटक राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादा पाटील, मुख्य अतिथी रोहितदादा RR पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत। यानंतर दुपारी 2 वाजता दुग्ध व्यवसायाचे मार्गदर्शन, उत्पादन वाढ, समस्या निराकरण यावरती विशेष चर्चासत्र होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज, अध्यक्ष मानवमित्र संघटना, विशेष उपस्थिती माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जतचे माननीय अमोल डपळे साहेब, प्रमाणित लेखा परीक्षक विश्वनाथ सूर्यवंशी, सरपंच ग्रामपंचायत सुनाळचे बसवराज तेली, तसेच प्रवक्ते दुग्ध व्यवसाय मार्ग चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे अरविंद पाटील सर, तसेच दुग्ध व्यवसाय मार्गदर्शक प्रकाश इमडे, चारा व्यवस्थापन मुरघास निर्मिती मार्गदर्शक गंगा प्रसाद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित राहणार आहेत। विविध क्षेत्रातील समाजसेवेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी संपन्न होणार आहे। यावेळी विविध क्षेत्रातील समाजसेवेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी संपन्न होणार आहे। दिव्य सानिध्य श्री श्री वेदमूर्ती सिद्धरामय्या अज्जा, मूळ संस्थान मठ बिदरी बबलात। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापूर। विशेष उपस्थिती श्री श्री वेदमूर्ती सोमशेखरय्या हिरेमठ। मुख्य वक्ते माननीय सौ इंदुमती सालीमठ, प्रख्यात हास्य कलाकार बेंगळूर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी जत तालुक्यातील अनेक मान्यवर खास करून उपस्थित राहणार आहेत। या संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन या संस्थेचे संस्थापक सचिव श्री महांतेश पाटील यांनी केले आहे। Press the bell icon on the video and never miss another update.